नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज ग्लोबल मार्केट टायमिंगची वेबसाईट बनवली आहे, ते पाहणार आहोत. हे बायोमध्ये लिंक आहे. बायोमध्ये लिंक केल्यानंतर ग्लोबल मार्केट टायमिंगवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं लिंक ओपन होईल. तिथे ग्लोबल मार्केट टायमिंग्स म्हणजे तुम्ही पाहू शकता की ऑल मार्केटचा टायमिंग, जसं की नॅसडॅक, लंडन, वेगवेगळे ऑल कंट्रीचे इंडेक्स कधी ओपन होतात, म्हणजे मार्केट टायमिंग काय आहे ते तुम्ही पाहू शकता तिथून. रेड म्हणजे क्लोज आणि ग्रीन म्हणजे ओपन मार्केट असं सेक्शन आहे. आणि खाली आल्याच्यानंतर तुम्हाला न्यूज दिसेल. न्यूज सेक्शन आहे. न्यूज सेक्शनमध्ये तुम्ही रिअल टाईम न्यूज पाहू शकतात. तुम्हाला रिपोर्ट पाहिजे हवा असेल तर डिफरंट लँग्वेज, म्हणजे जसं की हिंदी, मराठी, इंग्लिश, यामध्ये तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून तुम्ही खाली AI ॲनालिसिसवरती रिपोर्ट जनरेट करू शकतात. जसं की आता आपण पाहू, इंग्लिशमध्ये सिलेक्ट केलं, खाली इथं AI ॲनालिसिसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा रिपोर्ट जनरेट होतो. म्हणजे तुम्हाला ती एक्सप्लेन करून भेटते न्यूज. तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर हिंदी लँग्वेजवरती सिलेक्ट करून तुम्ही AI ॲनालिसिसवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकतात. नंतर तुम्ही मराठी हवे असेल तर मराठीवरती क्लिक करून AI ॲनालिसिसवरती क्लिक करून तुम्ही मराठी जनरेट रिपोर्ट करू शकता. तर की तुम्हाला ते एक्सप्लेन करून भेटेल. आणि खाली आल्याच्यानंतर तुम्हाला आता इथं मराठीवरती क्लिक करू आपण. मराठीवरती क्लिक केल्याच्यानंतर असा मराठीतून रिपोर्ट जनरेट होतो. तुम्हाला फुल रिसर्च पाहिजे असेल, म्हणजे पूर्ण न्यूज पाहिजे असेल तर तुम्ही यावरती पाहू शकता. आणि खाली ऑल सेंटिमेंट आहे, म्हणजे कसं बिहेवियर आहे ऑल इंडेक्सचं. खाली इथं करन्सी कन्व्हर्टर, म्हणजे तुम्ही पाहू शकता की जसं डॉलरची किंमत काय आहे. आणि इथं स्टॉक इंटेल इथे स्टॉक इंटेलवरती पाहू शकतो. म्हणजे कोणता बी शेअर प्राईस तुम्ही, सपोज तुम्हाला एखाद्या शेअरची इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्ही ते सर्च करायचं. जसं की ॲपल, MRF, TCS, विप्रो असं शेअर करून तुम्हाला त्या कंपनीविषयी माहिती पाहिजे असेल. फाउंडर कोण आहे, ती कंपनी काय काम करते, कंपनीचं ओनर कोण आहे, कंपनी कोणत्या प्रोजेक्टवरती काम करते. खाली इथे जनरेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा रिपोर्ट जनरेट होतो. तुम्ही रिपोर्ट जनरेट करू शकता. इथे सर्च करायचं. आता MRF सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला MRF शेअर ओपन होईल. MRF शेअर तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर खाली असं जनरेट AI रिपोर्ट असं येतं. जनरेट AI रिपोर्टवरती तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवा असेल तो लँग्वेज चॉईस करा. खाली असा रिपोर्ट जनरेट होतो. रिपोर्ट जनरेट झाल्याच्यानंतर तुम्ही तो रीड करून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर NSE इंडेक्स नाही भेटणार. इंडेक्स नाही भेटणार. ऑल शेअर तुम्ही सर्च करू शकता, म्हणजे ऑल वर्ल्डमध्ये शेअर प्राईस असेल ते सर्च करू शकता. आता खाली इथं आल्याच्यानंतर इथं ब्लॉगमध्ये तुम्ही रीड करू शकता. रिस्क रिवॉर्ड पूर्ण डेफिनेशन, म्हणजे असं प्री मार्केट कधी ओपन होतं काय पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू शकता. आणि इथं टूल्सवरती तुम्ही रिस्क रिवॉर्ड पाहू शकता. आणि रिसोर्समध्ये असं एक की मार्केट कधी हॉलिडे मार्केटचा, जसं की इंडियन मार्केटचा, नॅसडॅकचा आणि लंडन मार्केटचा, असं डिफरंट मार्केटचे कधी हॉलिडे आहेत ते पूर्ण तुम्हाला कॅलेंडर दिसेल तिथे समोर. तर अशी आहे आपली ग्लोबल मार्केट टायमिंगची वेबसाईट. हे तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. इंटरफेसवरती तुम्ही पाहू शकता कधी मार्केट ओपन आहे, कधी क्लोज आहे. ते डार्क मोड, व्हाईट मोड ऑन करू शकता. तर एकदा व्हिजिट द्या नक्की, पहा वेबसाईट कशी आहे. हेल्पफुल आहे, ऑल ट्रेडरसाठी तर हेल्पफुल आहे. थँक्यू.